देख रहे हैं लोक पुकार न्यूज। आज हम आपके सामने महाराष्ट्र के घाटिक और कुरैशी समाज की एक बहुत ही महत्वपूर्ण समस्या लेकर आए हैं। महाराष्ट्र में परंपरागत रूप से घाटिक और कुरैशी समाज के लोग जानवरों का व्यापार और मांस की बिक्री कर अपने परिवार की रोजी रोटी चलाते हैं। यह उनका पुराना व्यवसाय है जो पीढ़ियों से चलता आ रहा है। लेकिन गौवंश हत्या बंदी कानून लागू होने के बाद से तथाकथित गौरक्षक दल द्वारा खाटी कुरैशी समाज के व्यापारियों पर अत्याचार बढ़ गए हैं। वे न केवल जानवरों को जबरन जब्त कर रहे हैं बल्कि पुलिस के सहयोग से उन्हें गौशाला में जमा करवाते हैं। इससे व्यापारियों की भारी आर्थिक और सामाजिक नुकसान हो रहा है। गौरक्षक दल के गुंडों द्वारा व्यापारियों पर मारपीट और मॉब लिंचिंग जैसी घटनाएं भी सामने आई है, जिनसे उनके अधिकारों का उल्लंघन हो रहा है। इतनी परेशानी से तंग आकर पूरे महाराष्ट्र के घाटी कुरैशी व्यापारी अपना व्यापार बंद करने को मजबूर हुए हैं। इसका असर केवल समाज पर ही नहीं बल्कि राज्य के किसानों और आम जनता पर भी पड़ा है। पालम तहसील कार्यालय के सामने घाटी कुरैशी समाज ने 11 अगस्त 2025 को एक धरना प्रदर्शन किया और शासन से यह मांगे रखी, गौरक्षक दल के अत्याचार रोकने और मकोका कानून रद्द करने की कार्रवाई करे। घाटी कुरैशी समाज के व्यवसाय में आ रहे अड़चनों को दूर करने के लिए शासन स्तर पर तुरंत आदेश जारी करे। व्यापारियों को जानवर की वाहतूक के लिए परमिट उपलब्ध कराए। पालम नगर पंचायत के माध्यम से घाटी कुरैशी समाज के लिए स्लॉटर हाउस शुरू करे। समाज के आर्थिक और शैक्षणिक विकास के लिए विकास मंडल बनाए और अनुसूचित जाति में पुनः शामिल कर आरक्षण प्रदान करे। गौरक्षक दल द्वारा या कुरैशी समाजाच्या भावना आहेत हे मला पूर्ण अपेक्षा आहे की आपण खूप तळमळीनं प्रशासनाच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात उपस्थित करताल। या ठिकाणी आज पालम नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष, विद्यमान नगराध्यक्ष व जमलेले सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे, सर्व समाजाचे, सर्व महबूब कुरैशी, साबिर लतीफ कुरैशी, रफीक इमाम कुरैशी, मखदूम लाडजी कुरैशी, सुल्तान खादर कुरैशी, मीरा साहब हैदर कुरैशी, रईस फारूक कुरैशी, इरफान चांद पाशा कुरैशी, गौस जिलानी कुरैशी। ऐसे मांग इस निवेदन में दिए गए और इन सभी के हस्ताक्षर मौजूद है। इन्हीं के साथ वसंतराव सिरस्कर नगराध्यक्ष, पालम बाला साहब रोकड़े माची नगराध्यक्ष, जलंधर हत्ती आंबेर मोची नगराध्यक्ष, वैजनाथ हत्ती अंबिरे, निवृत्ति हत्ती अंबिरे, पत्रकार अनीस भाई कुरैशी, शेर खान पठान, असदुल्ला खान पठान, अकबर खान, एडवोकेट राहुल शिंदे, मराठा सेवा संघ के अनंतराव शिंदे। किस तरह की प्रतिक्रिया दी है मान्यवरों ने, आइए जानते हैं। कुरैशी समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, पण पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारली। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवले। पहिल्यांदा भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने परभणी जिल्हा अल्पसंख्याक आघाडी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं कुरैशी समाजाला पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। दुसरी गोष्ट, शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी मी फोनवर चर्चा केली। साहेब म्हणलं घाटिक समाजाचा प्रश्न तर आहेच आहे म्हणलं, पण हे जे सोशल मीडियावर चालतंय की खरेदी विक्री बंद आहे, खरेदी विक्री बंद असल्यामुळे म्हणलं शेतकरी खूप परेशान आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे, कोणाचा फवारा बंद आहे, औषध नाही, खत नाही, बी नाही, कोणाचं बाळंतपण आहे, कोणाच्या मुलीचं साखरपुडा आहे, कोणा शेतकऱ्याच्या लग्नाचा प्रश्न, असे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत। या प्रश्नासाठी म्हणलं तुम्ही कुठल्या तरी त्याच्याप्रमाणे म्हणलं हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, यांच्यासोबत तुम्ही पक्षाच्या वतीने एक निवेदन देऊन बैठक लावा आणि हे जे खरेदी विक्रीचे व्यवहार आहे हे सुरू करण्यासाठी काय करता येईल याच्यावर थोडंसं मी म्हणलं गांभीर्याने विचार करा अशी मी आमच्या आमदार साहेबाला विनंती केली। कारण आमचा एकच बियाला आमदार आहे विधानसभेमध्ये, 4-2 असल्यावर कसं असते थोडीशी ताकद वाढते, पण ते विचार आपण त्याच्या पद्धतीने शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेहमी विधानसभेत आवाज उठवत असते। दुसरी गोष्ट अशी आहे, मी एखादा पाकिट पिलाराने पाकिट मारला आणि ते पळत असताना मी जर त्याला आडवी गती धरली, त्याचे पैसे मी काढून घेतले, त्याचं काय होतंय, मला काय त्याला जर फिर्याद दिली म्हणजे गुन्हा दाखल होते। मग हे गोरक्षक कोण आहे बाबा, यांच्या विरोधात आपण जर फिर्याद दिली तर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागेल ना काय? त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, पोलिसांकडे आपण सुद्धा फिर्याद घेऊन गेलो नाही, बा फिर्याद घ्या, काय व्हायचं ते होईल,
काय याच्यासाठी आपण थोडं दक्षता घ्यायला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय क्रांती. या ठिकाणावरून अभिनंदन करू इच्छितो की आपण सर्वजण खूप छान आणि एकीने संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन राबवत आहात. त्यासाठी आपण अशीच एकी ठेवावी. मी खूप दिवस झालं माझ्या खुरेशी बांधवांना म्हणत होतो की बाबा तुम्ही काय खूप मोठं क्राईम करत नाही. भारताची जर तुम्ही कलम 25 काढून बघितली, आर्टिकल 24 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म अवचार करण्याचा अधिकार आहे. त्याच प्रकारे आर्टिकल 301 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताची कलम 301 म्हणते की तुम्ही सर्वजण कोणताही व्यवसाय आपल्या भारतात करू शकता. एखाद्या लिगल वस्तूचा, म्हणजे एखादी लिगल वस्तू जर असेल तर त्याचा व्यवसाय करण्याचा अधिकार आपल्याला भारताच्या संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, मला आज मी माझं काय जास्तीत बोलणार नाही, फक्त मला एवढंच सांगायचंय की आपण जेव्हा एखादा गुन्हा करतो, आपल्याच्यानं जेव्हा एखादा गुन्हा घडतो, तर ते गुन्ह्याची आपल्याला ते गुन्ह्यासोबत डील करण्यासाठी, त्या गुन्ह्यासोबत दखल घेण्यासाठी आपले पोलीस बांधव आहेत. ते मला माझ्या महाराष्ट्राच्या पोलिसवर भरोसा आहे, ते सक्षम आहेत. एखादा जर गुन्हा घडला तर ते करू शकतात. हे जे आजकाल हे जे काही लोक निघाले, हे काही दल निघाले, तथाकथित गौरक्षक निघाले, यांना कोण अधिकार दिला आहे? भारतीय संविधानामध्ये एखादं प्रोव्हिजन आहे का? मला सांगा की एखाद्या व्यक्तिविशेषाने एखाद्या गुन्ह्यावर दखल घ्यावी, असा मला एक प्रोव्हिजन भारतीय कलमामध्ये दाखवून द्यावा आणि माझ्याकडून माझ्या वडिलांना मी सांगतो 10,000 बक्षीस घेऊन जाऊ. त्याच्यामुळे मी सांगतो मित्रांनो, असं नाहीये एखादं बघा, सर्वजण चुकतात, सर्वजणांकडून गुन्हे होत असतात, पण एखादी गोष्ट जर घडत असेल तर त्याचा सर्वोच्च अधिकार प्रशासनाला आहे. ठीक आहे, प्रशासन करू शकतो, पण हे जे वैयक्तिक माणसं आहेत त्यांनी नाही करायला पाहिजे, असं मी जाहीरपणे सांगतो. आणि सोबतच मी खुरेशी समाजाला सांगतो की खुरेशी समाजाचा जो काही व्यवसाय आहे तो एक खूप मोठा भारताची अर्थव्यवस्थेचा एक कणा आहे. माझ्यासमोर काय आकडे आहेत 2023-24च्या आकडेवारीनुसार मी खुरेशी समाजाला दिलेला बिंदा सांगलो. हे बघा, एकल लेदर व फुटवेअर निर्यात, म्हणजे फक्त आणि फक्त लेदर जे भारतामध्ये खुरेशी समाजामुळे मिळतं त्याचं मार्केट 1,45,000 कोटी रुपयाचं आहे. हे तुम्हाला जाहीरपणे सांगतो. उद्या नसते आपल्या हातात टक्केवारी, वाटलं तर तुम्ही सर्च करून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून अतिरेकाचं एक असते, खूप अशा ज्या मेडिसिनच्या कंपन्या आहेत, औषधांच्या कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 400 कोटीचा व्यवसाय भारताला खुरेशी समाजातर्फे मिळतो. त्याच्यानंतर बफेलो मांस निर्यात 31,000 कोटीची जवळपास दरवर्षी बफेलो मांस निर्यात आणि म्हशीचं मटण याच्यापासून जे काही निर्यात होती त्याच्यामधून तब्बल 31,000 कोटी रुपये 2023-24च्या आकड्यानुसार खुरेशी समाजाला भारताला व्यवसाय दिलेला आहे. आणि जवळजवळ मी सांगतो 1 कोटी लोकांना खुरेशी समाजाचा रोजगार या व्यवसायामुळे मिळतो. त्याच्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला विनंती आहे की हे जे कोणी तथाकथित गौरक्षक असतील, जे कोणी व्यक्तिगत माणसं असतील, जे काही खुरेशी समाजाच्या सर्वसामान्य गरीब लोकांना त्रास देत आहेत, त्यांना महाराष्ट्र सरकारनं आवर घालावं व एक एवढा मोठ्या प्रकारचा व्यवसाय देणाऱ्या खुरेशी समाजाला जवळपास 9 लाख करोड रुपये 2023-24च्या आकड्यानुसार आपल्या भारताला भेटत आहे. एवढ्या मोठ्या समाजाच्या लोकांच्या प्रती कुठेतरी महाराष्ट्र शासनाने यांना सुद्धा संरक्षण द्यावं आणि यांचा सुद्धा कुठेतरी विचार करावा, असं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुरेशी बिरादरीच्या वतीनं आयोजित केलेल्या या मूक मोर्चात उपस्थित व्यासपीठावरील सर्व जिम्मेदार व्यक्ती, समोर बसलेले तरुण म्हणजे खुरेशी बिरादरीचे तरुण, मागच्या 1 महिन्यापासून या लोकांचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद आहे. मुख्यच सांगायचं इथे झालं तर शेतकऱ्याचं आणि ह्या लोकांचं फार तरुण नाच आहे. जनावरांची किंवा गायीची विक्री करत असताना एखादं जनावर टेम्पोमध्ये घालून जर ते गाभणी गाय असतात किंवा शेतीच्या उपयोगाला पडणारे बैल असतात, ते कुठल्या तरी शेतकऱ्याला विकण्याकरता घेऊन जात असताना पोलिसला कोणतरी फोन करून सांगतं की हे गोवंश हत्या करण्याकरता असा हा टेम्पो असे लोक घेऊन जात आहेत आणि ताबडतोब त्या ठिकाणी ते
पोलिसचा हस्तक्षेप होतो आणि त्या कुरेशी बिरादरीच्या मनामध्ये व्यापारी असतात त्याने ते शेतकऱ्याकडून माल विकत घेतलेला असतो. दावण गाय असती, वेलेली गाय असती, ती काही कापण्याकरता नेत नसतात ते. पण अशा वेळेस त्यांना कायद्याच्या भीतीपोटी काही ठिकाणी पोलीस लोक चांगले काम करत असतात, पण काही ठिकाणच्या चुकीच्या घटना ऐकण्यात आलेल्या आहेत, त्यांनी त्याला अडचणी निर्माण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हे पूर्ण समाज आज भयभीत झालेला आहे. जगायचं कसं, व्यवहार कसा करायचा ह्यांच्याशिवाय ते दुसरे त्यांच्याकडे कोणते व्यवहार नाही. अगदी हे लोक सर्व समाजाशी प्रामाणिक राहून ते आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये हे व्यवहार करतात. शासनाची गोवंश बंदी ह्यांना त्यांचा विरोध मुळीच नाही. जे कायद्यानुसार गोवंश बंदी घातलेली आहे आपल्या सरकारनं, त्यांना ह्या बिरादरीचा बिलकुल विरोध नाही. पण त्याच्या आडून ह्यांची जी अडवणूक होत असती, ह्यांना जे त्रास झाला आहे की आज त्यांना त्यांचे संसार प्रपंच चालण्याकरता अडचणीचा ठरत आहे. याकरिता पोलीस प्रशासनानं म्हणजे त्यांना विनंती आहे की आपण खरंच गोवंश बंदी कायद्याअंतर्गत जे आपण जे कारवाई करता ती व्यवस्थित ती तपासून तिला करा. खरंच ती गोवंश बंदी करीत असताना एखादा शेतकऱ्यानं जर बैल घेतलेला असेल आणि ते एखाद्या खेड्यामध्ये टेम्पोमध्ये घेऊन जात असतात, त्या ठिकाणी तुम्ही हळवीचा आज या निर्णय आता आमच्या अगोदर काही लोकांना भाषण केली, त्याच्यामध्ये सांगितलं काही विशिष्ट संघटनेच्या लोकांना की ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करून या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. याची पोलिसांना खात्री करायला पाहिजे. कारण आज आपल्या देशामध्ये शांतता सुव्यवस्था व्यवस्थित टिकायची असेल तर या सगळ्या गोष्टीचं जबाबदारी म्हणून पोलिसांवर येते की आपण ह्याची येणाऱ्या काळामध्ये व्यवस्थित काळजी घ्या किंवा त्या कुरेशी बिरादरीला तुमच्याकडनं किंवा इतर संघटनाकडून त्रास होऊ नये अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पालम शहरामध्ये जमियतुल कुरेशी कमिटी पालम यांच्या वतीनं जो कथित गोरक्षकाच्या विरोधामध्ये मोर्चा आलेला आहे, या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने जनावरांचा व्यापार व मांस विक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या खाटीक कुरेशी समाजाच्या व्यवसायात येणारे अडथळे व होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्याबाबत या विषयाचा हा मोर्चा या ठिकाणी आपण आज काढलेला आहे. या ठिकाणी मला तहसीलदार या नात्यानं माझ्याकडे निवेदन आपण देत आहात. हे निवेदन मी या ठिकाणी स्वीकारत आहे आणि आपलं निवेदनातील भावना शासनाच्या स्तरावर पाठवण्याचं काम मी लवकरात लवकर त्वरित लगेच करेन. आज आपण या ठिकाणी हा मोर्चा ज्या पद्धतीनं शांततेनं काढला, संरक्षण मार्गाने काढला, याबद्दलही मी आपलं प्रशासनाच्या वतीनं मनोमन आभार व्यक्त करतो. पालम शहराचं हे वैशिष्ट्य आहे की इथं सर्व समाजाचे नेते आहेत. हे खरंच चित्र खूप आल्हाददायक प्रसन्न असं चित्र आहे की विषय कुठल्या एका समाजाचा जरी असला तरी त्या समस्या त्या अडचणी या सर्व समाजाचे नेते इथं या ठिकाणी एकत्र येतात आणि ती समस्या ही सर्वांचीच वाटतं. हा जो भावनिक आधार आहे या शहराचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि तो प्रशासनासाठी सुद्धा खूपच आल्हाददायक आनंददायी असत आहे. असंच वातावरण आपण कायमस्वरूपी ठेवा असंही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या ज्या काही भावना आहेत या निवेदनाच्या माध्यमातून शासनाच्या स्तरावर पाठवण्याची कारवाई करण्यात येईल असं एक अभिवचन या ठिकाणी देतो. सब में बड़ी खुशी की बात ये बताता हूँ, पालम एक परभनी जिला महाराष्ट्र के अंदर ऐसा शहर है, यहाँ सभी जाति धर्म के लोग एक भाईचारे का पैगाम देते हैं और उनका भी जो मराठा आरक्षण का मसला रहा और उधर जो भी रहा तो हम उनके साथ रहते हैं और वो हमारे साथ रहते हैं. और जो आज पालम शहर के कुरेशी बिरादरी की तरफ से जो मोर्चे का आयोजन किया गया था, जो राज्य भर में महाराष्ट्र में बजरंग दल और आरएसएस के जो लोग कुरेशी बिरादरी को जो गाड़ी रुका के तकलीफ दे रहे हैं उसके खिलाफ में आज हमारा पालम में धरने आंदोलन रखा गया था. इसमें आज पूरे पालम शहर के और तालुके के सभी समाज के लोगों ने हमारा साथ दिया. मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. हमारे पास सर्व जाति धर्म के लोग सब मिलके यहाँ पर कुरेशी जमियत कुरेश कमेटी को पाठिंबा दिए और
जमीयत कुरैशी के ऊपर जो राज्य भर में जुल्म हो रहा है, इसके समर्थन में सब पूरी बिरादरी, पूरे मज़हब के लोग आए। इनका हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं और उनके भी जो भी मुद्दे होते हैं, हमारे भी समाज के लोग, मुस्लिम समाज के लोग, मुस्लिम कम्युनिटी के लोग उनको सपोर्ट करते हैं। चाहे मराठा आरक्षण हो या जो कुछ मसला हो, मैटर हो, उसके ऊपर हम भी दिलो जान से उनका सपोर्ट करते हैं। उसी तरह हमारे हिंदू भाई भी हमारे इस मोर्चे में, धरने आंदोलन में उन्होंने हमारा साथ दिया, उनका हमारा सपोर्ट किया और हमारी बात और हमारी और किसानों की बात हुकूमत महाराष्ट्र तक पहुंचाई। इस बात के हमें बेहद खुशी है। हम प्रशासन को यही कहना चाहते हैं कि जो गोरक्षकों का जो तकलीफ कुरैशी बिरादरी को हो रहा है, गो वंश हत्याबंदी को हमारा विरोध नहीं है। महाराष्ट्र शासन ने जो कायदा किया है गोवंश हत्याबंदी, उसको हमारा समर्थन है। लेकिन गाय और बैल व्यापारी अगर कुरैशी बिरादरी खरीदता है तो शेतकरी को पाल पोसने के लिए भी खरीद सकता है, बिका सकता है ले जाके। लेकिन ये गोरक्षकों का कहना ऐसा है कि भाई ये कुरैशी ने अगर खरीद लिया है तो वो काटने के लिए जा रहा है। ये गलत है। ये वह उनका जो भी सोचना है वो गलत हो रहा है। इसलिए हमारे समाज को, कुरैशी बिरादरी को जो तकलीफ हो रही है, अगर भैंस अगर खरीदी करे तो भी रास्ते में गाड़ी अड़ा करके जो है तो रोकथाम करके वो पुलिस को बुला के गुनाह दाखिल करके भैंस अगर गौशाला में जाती है तो ये बहुत गलत बात हो रही है और इसको शासन ने मान्यता नहीं दी वाली है, क्योंकि शासन ने हमको भैंस और उसका बच्चा जो है उसको बेचने के लिए, काटने के लिए परमिशन दिए वाली है। तो हम प्रशासन से यही कहना चाहते हैं कि ये जो गोरक्षकों का जो हमारे कुरैशी बिरादरी के ऊपर जो अन्याय हो रहा है, इसके बारे में शासन ने सोचना चाहिए और शासन ने हमको न्याय देना चाहिए। यही हमारी भूमिका है।